भेटी एक वेळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी रिटर्न आवाज पाहिजे, रिटर्न याचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता अर्थात निरूपणा करता निवडलेला भंग. संत हृदय सम्राट विश्वसंत नंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 4 चरणाचा विरहणी प्रकरणातील एका गवळणीच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या वियोगानं दग्ध झालेलं अंतःकरण नेमकं कसं असतं, त्या गवळणीचा भाव तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पूजण्याआधी जोर शब्दाचा परिहार ठेवून कर्म प्राप्त असेल आपल्या या श्री क्षेत्र वडज विठ्ठलवाडी आपल्या पवित्र क्षेत्रामध्ये भगवान पांडुरंगाच्या या पवित्र प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असणारा भक्ती उत्सव भगवंत अशा कृपेनं संत महात्म्यांच्या अलौकिक कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं उपस्थित टाळकरी गुणीजन गायक वादक आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित जमलेले आपण सर्वच श्रोतृ मायबाप आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची काल्याची कीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी सप्ताह कमिटी भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे आदरवड पितृतुल्य आदरणीय श्री हरिभक्तपरायण नारायण महाराज चव्हाण उर्फ बाबांच्या आग्रहानं खरं तर ही सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग खरं तर माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतोय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पंचकृषी परिसरातील सगळे गुणीजन गायक वादक आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे ज्येष्ठ गुरुबंधू, कारण हे सगळे जवळजवळ माझ्यापेक्षा ज्येष्ठच आहे, त्यांच्या समोर मी कीर्तन करावं म्हणजे माझं आज्ञानं उघड पडण्यासारखे मला. पण आता काय शेवके सांगितले काम येथे होतू पण कामा नये या ध्येयानं खरं तर मी या ठिकाणी उभा आहे. खरं तर त्यांच्या सगळ्याच मोठ्या मनाचं मोठेपण आहे. त्यांनी टाळ घेऊन उभं राहावं आणि मी त्यांच्या समोर कीर्तन करावं म्हणजे एवढी मोठी माझी योग्यता नाहीये. पण जसं मोठ्या भावाच्या समोर लहान्या भावानं बोलावं आणि त्याचं कौतुक मोठ्या भावानं करावं म्हणूनच खरं तर मी तरी उभा आहे. याच्यापेक्षा माझी मोठी योग्यता खरंच नाहीये आणि हे निश्चित सांगतो, उगाच वरपंगीपणानं नक्की सांगत नाही. अगदी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी माझ्या समोर कीर्तनाला कोणी मृदंग वाजवत आहे, कोणी टाळ घेऊन साली म्हणतंय आणि कोणी समोर बसलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून खरं तर अभंगाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. व्यक्तिशः सगळ्यांची नावं घेऊन वेळही घालवत नाही आणि एखाद्याचं नाव राहिलंच तर विनाकारण मी अडचणीत येत नाही. म्हणून सगळी उपस्थित गुरुबंधू मंडळी आणि गुरुकुलातील ही सगळी विद्यार्थी मंडळी सुखदार स्पीकरवाले उपस्थित आपण सर्व श्रोते मंडळी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून अभंगाचा विचार अर्थात अभंगाला न्याय देण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. संप्रदायामध्ये अलिखित स्वरूपाचे असे काही नियम आहेत आणि ते आपल्या पूर्वजांनी घातलेले आहेत. मला वाटतं त्या नियमाचं पालन आपण करणं ऐका ते नियमाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य नाही. आपल्याला हेच शिकवलेले. आपण ज्यावेळेस चालायला लागलो शाळेमध्ये जायला लागलो पहिलीच्याच वर्गामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला एक प्रतिज्ञा शिकवली जाते. हात पुढे केला जातो आणि आपल्या परंपरेबद्दलची प्रतिज्ञा आहे भारत माझा. बोला ना तुम्ही नाराज आहे माझ्या भाई बोला. भारत माझा सारे भारतीय माझे माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरेचा काय शब्द वापरला तिथे
माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला काय आहे अभिमान आहे. मग माणसाने आपली परंपरा जतन केली पाहिजे. मला आपल्या वारकरी संप्रदायाची अलिखित स्वरूपाची परंपरा आहे. काही नियमावली आहे. कीर्तनकाराच्या दृष्टीने बंधनकारक सांगितलेली नियमावली आहे. पहिला दिवस असेल तर कीर्तनकाराने नामपर किंवा मंगलपर अभंग घेतलाच पाहिजे. एक दुसरा दिवस असेल तर त्यांनी संतपर प्रकरणातला अभंग घेतलाच पाहिजे. उपांत्य कीर्तन असेल अर्थात काल्याची पूर्व संध्या असेल, मागणीचा दिवस असेल तर मागणी या प्रकरणातला अभंग घेतला पाहिजे. तीन आणि काल्याचं कीर्तन असेल तर काला, गवळणी, बाळक्रीडा आणि विरहणी या 4 प्रकरणातली अभंग घेतली जातात. त्यापैकी आजच्या कीर्तनाच्या निमित्तानं विरहणी प्रकरणातील तुकोबारायांचा एक अभंग मी आपल्या समोर गायलेला आहे. हा अभंग काल्याच्याही प्रकरणात येत नाही, हा अभंग गवळणी प्रकरणात येत नाही, हा अभंग विरहणी प्रकरणातला येतोय. खरं तर तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये ज्या गवळणींच्या संबंधानं किंवा भक्तिश्रेष्ठामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वोच्च अशा प्रकारचा भाव म्हणून अगदी सगळ्या संतांनी, सगळ्या शास्त्रांनी, सगळ्या कवींनी जर तोंड भरून कौतुक केलं असेल तर ते फक्त आणि फक्त गवळणींचं केले महाराज. एका गवळणीच्या अंतःकरणातला परमात्मा भेटीविषयी असणारा अंतःकरणातला सद्भाव तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून जगाच्या समोर व्यक्त केलेला आहे. अर्थात पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाची धाव ही परमात्मा स्वरूपाकडे, ऐका, प्रत्येकाची धाव ही परमात्मा स्वरूपाकडे नाही, आपल्या सगळ्यांना परमात्म्याकडेच जायचंय. कारण शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. आदरणीय गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे बाबा एक वाक्य सांगत असतात. ते म्हणत असतात, जी ज्याची उपज आहे ती त्याची निपज आहे म्हणतात. काय काय, जी ज्याची उपज आहे ती त्याची निपज आहे. म्हणजे जे ज्याच्यापासून आलेले ते त्याच्या जवळ जाण्याची त्याची धाव आहे. कारण आपण सगळे एका परमतत्वापासून आलेलो, आपण सगळे परमात्म्यापासून आलेलोय आणि आपल्याला परत कोणाकडे जायचंय? परमात्म्याकडे जायचं. मिलनाची भक्ती केली पाहिजे का विरहाची भक्ती केली पाहिजे? मला वाटतंय मिलनाच्या भक्तीपेक्षा पूर्वरागावस्थेतली आणि त्याच्यापेक्षा विरहातली भक्ती ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची भक्ती. भक्ती क्षेत्रातल्या पूर्वराग, मिलन आणि विरह. पूर्वराग शब्दाचा अर्थ आहे ज्याला आपल्याला भेटायचंय, फक्त त्याचं ज्ञान झालंय, त्याच्या संबंधाने काहीतरी माहिती मिळाली म्हणून तो भेटला पाहिजे आणि त्याच्याकरता प्रयत्न करणं याला पूर्वराग म्हणतात. एक आता तो भेटलाय त्याचं माझं मिलन झालंय, ऐका, ही मिलन भक्ती आहे. आणि तिसरी भक्ती आहे भेटला पण भेटल्याच्या नंतर असं होतं महाराज बऱ्याच वेळेला, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली का प्राप्त झालेल्या गोष्टीचा बहुतेक वेळेस माणसाला फार महत्व कळत नाही. मग महत्व न कळाल्यामुळे माणसाला सुप्त अहंकार जागा होतो कुठेतरी, आणि तो अहंकार झाला तर मिळालेली गोष्ट आपल्यापासून दूर जाते आणि ती गोष्ट एकदा दूर गेली तर परत ती मिळावी त्याच्याकरता जो भाव तयार होतो त्याला म्हणतात विरह. पूर्वराग 1, मिलन 2 आणि विरह 3 या भक्तीतल्या 3 अवस्था आहे महाराज. आपल्याला काही घडलेलं पाहायला मिळतंय गोपिकांच्या जीवनामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये असं आपल्याला पाहायला मिळेल. अजून ती व्यक्ती भेटलेली नाहीये पण त्या व्यक्तीच्या संबंधाने आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तो असा आहे, तो तसा आहे, कुणीतरी परोक्ष रूपाने आम्हाला सांगितलेले तो इतका सुंदर आहे. कारण त्याच्या सुंदरपणाने काय त्या सहदेव ब्राह्मणाने रुक्मिणीला सांगितलं होतं, ते पत्रच आलेलं आहे. सहदेव ब्राह्मणाने रुक्मिणीला सांगितलं होतं परमात्मा असा आहे, परमात्मा तसा आहे, परमात्मा असा आहे. आणि परमात्म्याचं वर्णन तिने ऐकल्याच्या नंतर तिच्या अंतःकरणामध्ये त्याला भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती.
पुढे नाही पण कधीतरी जायले ठीक आहे, हरकत नाही, आपल्या कामापुरता हरकत नाही. कसा ग बाई हरिलीना धीर धरू, त्या रुक्मिणीच्या अंतःकरणातली अपेक्षा आहे. आणि तिने ते सुधव ब्राह्मण अशा तोंडून ऐकलं होतं, परमात्मा खूप सुंदर आहे, परमात्मा खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर असणारा परमात्मा मला भेटला पाहिजे, तो मला भेटला पाहिजे, तो मला भेटला पाहिजे. म्हणून तिनं आपल्या जीवनामध्ये केलेला प्रयत्न ही तुकोबाराग भक्ती किंवा तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुकोबारायांच्या जीवनातल्या 3 अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. पहिली अवस्था आहे तुकाराम महाराजांची संसारी अवस्था, तुकोबारायांची दुसरी अवस्था आहे साधक अवस्था आणि तुकोबारायांची तिसरी अवस्था आहे सिद्ध अवस्था. ऐका, तुकाराम महाराजांची संसारी अवस्थाही आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळेल, तुकोबारायांची साधक अवस्थाही आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळेल आणि तुकोबारायांची सिद्ध अवस्थाही आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळेल. तुकोबारायांनी संसारी अवस्थेचं सुद्धा वर्णन गाथ्यामध्ये केलेलं आहे. तुकाराम महाराज सांगतात मी संसार केला नाही असं नाही, तुमच्यापेक्षाही चिकाटीनं संसार केला. कसा? नाही केला करविला परोपकार, संसार करत असताना नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, मीही तुमच्या सारखाच संसार केला. पण तुकाराम महाराज सांगतात या संसाराचं अंतरंग अर्थात या संसाराचं वर्म मला ज्या दिवशी लक्षात आलं ना, तुकाराम महाराज सांगतात त्या दिवशी मात्र संसाराचा मी त्याग. किंवा संसार तापे मी देवा, कशामुळे? करिता या सेवा कुटुंबाची सेवा मीही केली, मीही संसार केला आणि तो अगदी चिकाटीनं केला. त्याच्याकरता नाटाचं प्रमाण आपण म्हणून गेलो, नाही केला करविला परोपकार. हा तुकाराम महाराजांचा विनय आहे. खरं तर तुकाराम महाराज असे नव्हते, पण त्यांनी तुमच्या आमच्या संसाराचं वर्णन केलंय. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, मीही संसार केला, संसार करत आलो. पण संसाराचं अंतरंग कळालं, संसाराचं वर्म कळालं. सांगू, ज्या दिवशी माणसाला वस्तू जशी तशी कळाली तर माणूस त्या दिवशी त्या व्यक्तीपासून त्या वस्तूपासून दूर झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि संसाराचा मूळ स्वभावच त्याच्या जवळ राहण्यासारखा नाही. ऐका, वस्तू जशी तशी कळाली का माणूस तिचा त्याग केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सुखकारक असेल तर स्वीकार करतो आणि दुःखकारक असेल तर माणूस तिचा त्याग करतो. वस्तू जशी तशी कळाल्याच्या नंतर गुरुवारी एक विनोदानं उदाहरण सांगतात. म्हणजे काय झालं, एक थंडीचे दिवस आहे, गावातले 4-5 मित्र फिरण्याकरता निघाले. बहुतेक कुंभमेळ्याला प्रयागराजला चाललेले असावे. 2-4 मित्र रस्त्यानं चाललेले, थंडीचे दिवस आहे, गारटले आणि त्यांना वाटलं पाश्चात्य संस्कृतीचं पेय आपण पेलं पाहिजे.
काय अमृत टी नावही वर दिली होती ना. काय अमृत टी म्हणजे काय पिला पाहिजे, चहा पिला पाहिजे. रस्त्याने चालताना हवेच्या कडेला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती ते थांबले महाराज. कशाकरता, चहा पिण्याकरता थांबले. खुर्च्यांवरती जाऊन बसले आणि बसल्याच्या नंतर एक जणाने समोर पाहिलं आणि समोर पाहिल्याच्या नंतर काउंटरच्या वरती एक फलक लिहिलेला होता, दर फलक. आणि त्याच्यावरती दर लिहिलेले होते कशाचे, चहाचे. साधा चहा 5 रुपये, स्पेशल चहा 7 रुपये, कॉफी 10 रुपये, मसाला दूध 15 रुपये, लेमन टी मला नाही माहिती काय होतं असे दर लिहिलेलं होतं. आणि खाली एक शेवट खाली लिहिलेलं होतं, वाक्य छान होतं महाराज, अगदी खास चहा आणि असं चिन्ह होतं पुढे 2 रुपये. ऐकताय ना तुम्ही, अगदी खास चहा आणि 2 रुपये, साधा चहा 5 रुपये, स्पेशल चहा 7 रुपये, कॉफी 10 रुपये, मसाला दूध 15 रुपये आणि अगदी खास चहा 2 रुपये. गडी नारायणगावचीच होते. विठ्ठलवाडीची आपण काय हरकत नाही, चालेल ना, चालेल. हा 2 फक्त अर्धा तास बरोबर ऐकत. विठ्ठलवाडीचीच होती. त्यांनी विचार केला आतापर्यंत आपण साधा चहा पिलाय, स्पेशल चहा पिलेला आहे, कॉफी पिलेली आहे, अगदी मसाला दूधही नारायणगावचं. आम्ही एक दिवस केलं मसाला दूध सुद्धा आम्ही पिलेलं आहे, पण हा खास चहा अजून काय पिलेला म्हटले. खास चहा प्यायचा म्हटले, पण दर 2 रुपये म्हटले, अगदी खास चहा द्या. त्या माणसाने एक चहा यांच्या समोर आणून ठेवला महाराज. पण खरं सांगू तुम्हाला, चहा असा होता की खरंच नावासारखाच होता त्याचा, अगदी खास. मला चहा होटाला लावल्या बरोबर एक घोट घेतला, वा क्या बात आहे, काय चहा आहे, काय चहा आहे, काय चहा आहे महाराज. चहा असा त्यांनी चवी घेऊ का, काय चहा आहे, काय चहा आहे, काय चहा आहे. कौतुक केलं चहा महाराज. एक चहानं पोट भागलं भरलं नाही, म्हटले अजून एक द्या. कारण दर 2 रुपये. 4 जण होते, 2 चहा झाले, 4 दुने 8. काय चहा मला 2 चहा भागले नाही, म्हटले अजून 2 द्या. किती चहा पिले, 4 म्हणजे 32 रुपयाला किती चहा झाले, 64 रुपयाची चहा झाले. एवढा गोड चहा, इतका छान चहा, इतका छान चहा, इतकं कौतुक केलं चहाचं. काय चहा आहे, काय चहा आहे. आता नारायणगाव फिरलो, आता जुन्नर खाला, अरे अख्खा महाराष्ट्र पाया खाली घातला, पण असा चहा प्यायला मिळाला नाही. काय चहा आहे, काय चहा आहे. अंदर 2 रुपये. महाराज हे पैसे द्यायला काउंटरवरती आले. पैसे देण्याकरता काउंटरवरती आले. म्हणजे किती झाले पैसे, त्यांनी सांगितलं एवढे झाले. त्यांनी पैसे काढले, हातामध्ये दिले, म्हणले त्याच्यापेक्षा डबल पैसे घ्या, पण आमची एक इच्छा आहे, हा चहा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, आम्हाला फक्त या चहाचं गमक सांगा, तुम्ही चहा बनवलाय कसा. दुकानदार म्हणला, बाबा अरे कोणाच्या धंद्यातलं कोणी सांगतं का, जगी असू द्यावा न सांगावे वर्म, न सांगावे वर्म, जगी असू द्यावा भ्रम. अजिबात सांगणार नाही म्हटले. नाही सांगावं लागेल तुम्हाला. चहा झाला म्हणजे चहा बनवताय कसा. जुन्नरी गडीवाला तो म्हणलाय 500 घे, पण सांग कसा झाला चहा. तो म्हणलाय पैसे तुझ्याकडे जाऊ दे. एक म्हणलाय 1000 घे, पण सांग चहा नेमका कसा काय बनलाय. तो म्हणला मी सांगणार नाही आणि तुम्ही ऐकू नये. आता तो वाढली, सांगा नेमका हा चहा कसा काढलाय. सांगू का, जे सांगत नाही ना त्याच्याबद्दल जीव सुकतलेच वाढते. कधी कधी बघा असं वाक्य लिहिलेलं असतं, बहुतेक वरती पाहू, वरती काय लिहिलेलं असते हे कीर्तन सांगत नाही. वाक्य लिहिलेलं असतं वरती पाहू नये, पण माणूस पाहिल्याशिवाय उत्सुकताच वाढावी लागली. ते म्हणले नाही सांगावं लागेल हा चहा नेमका कसं काय बनलाय. नाही म्हणले हो वच कशाला विचारता विनाकारण. नाही मी सांगणार नाही म्हणले. एक म्हणले 5000 रुपये देतो, पण सांगायचं झाला चहा. दुकानदार म्हटला अहो नका तुम्ही उगाच विनाकारण, मी सांगू नये तुम्ही ऐकू नये, कशाला उगाच विनाकारण हट्ट धरता. तू म्हटला नाही तुम्हाला सांगावंच लागेल हा चहा नेमकं बनलाय कसा. दुकानदार म्हणला आता तुमचा लईच आग्रह आहे, ठीक आहे ऐकायचं तुम्हाला. त्यांनी म्हणली हो सांगावंच लागेल. नक्की सांगू, सांगू ना, नक्की ना.
बघा ऐकायचं तुम्हाला? खरं सांगू? अरे खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगू का खोटं सांगू? हा खरं सांगतो. ते म्हणले महाराज चहा बद्दल बोलू नका, चहा आता सुंदर आहे, खरंच चहा सुंदर आहे म्हणले, पण तुमचा आग्रह म्हणून सांगतो, तुम्ही म्हणताय ना हा चहा कसा बनवलाय, कशापासून बनवलाय, कसा नेमका बनवला जातो याची काय सांगा, हा रेसिपी सांगा मला, नेमकं कसा काय बनलाय. म्हणजे तुमचा आग्रह म्हणून सांगतो. खरं सांगू का आमचं हॉटेल नेमकं हवेच्या कडेला आहे. मग आमच्या हॉटेलवरती खूप गर्दी असते महाराज, खूप लोक येतात, पण इथं चहा प्यायला आले का ते पाचशे टाकून आलेलेच असतात, तसे काही येत नाही म्हणजे. मग ते चहा घेतात, एका हातात चहा एका हातात सिगारेट, कुठून आली परंपरा मला माहित नाही, पण एका हातात सिगारेट असतो, एक हातामध्ये चहा असतो. मग एक हा याचा एक झुरका याचा एक गोट, मग ते अर्धा मर्धा चहा पितात. मग आम्ही असं विचार करतो हा अर्धा मर्धा चहा फेकून द्यायचा तर विनाकारण वाया जाणार. मग आम्ही काय करतो, तोच चहा एका पातीला टाकतो, फुकट द्यायचा. कोणा द्यायचा आता सांगा, कोण चहा पिईल बरं मला सांगा? फुकट दिला तर तुम्ही पेशल खाऊ नाही पिणार का? पिणार नाही बरं. आता त्यातलं काय कळलं? हा त्याचं मर्म कळलं, त्याचं अंतरंग कळलं. तुकाराम महाराज सांगतात मला ज्या दिवशी संसाराचं अंतरंग कळालं त्या दिवशी मात्र संसाराचा त्याचा त्याग केल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज सांगतात मला या संसाराचा अंतरंग कळालं. अरे ज्यांच्या करता मरमर आतापर्यंत प्रयत्न केला, जगाचं सोडून द्या, जग तर विरोधात गेलं, पण तुकाराम महाराज सांगतात गावातले लोक विरोधात गेले, गावातले सोडा घरातले लोक विरोधात गेले. मग खरं सांगा ज्यांच्या करता एवढी वनवन केली तीच माणसं आपल्या विरोधात उभं राहिल्याच्या नंतर माणसाला कसं काय वाटतं बरं? दुःख वाटतं मला. तुकाराम महाराजांनी विचार केला त्या संसाराकरता एवढं मरमर कष्ट केलं, बस आता त्या संसाराकडे पुढे तोंड करायचं नाही. तुकाराम महाराजांनी त्या दिवशी संसारावरती तुळशी पत्र ठेवलं आणि तुकोबाऱ्या एकांतामध्ये जाऊ लागले. घोराडा भामचंद्र एकांतामध्ये जायचं तुकोबाऱ्याने आणि भगवंताचं भजन करायचं. ऐका, संसार सोडला, तुकाराम महाराजांची साधकी अवस्था सुरू झाली, संसाराचा त्याग केला. तुकाराम महाराजांची साधकी अवस्था सुरू झाली, एकांतामध्ये तुकोबाऱ्याने जावं आणि पांडुरंगाला आळवावं. असं अनेक दिवस तुकाराम महाराजांची सेवा सुरू होते, पण परमात्म्याचं दर्शन काही होत नाही, परमात्म्याचं दर्शन काही होत नाही. तुकाराम महाराजांची पूर्वराग अवस्था आपल्याला पाहायला मिळेल की ज्या अवस्थेमध्ये तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करता, देवा मी तुझ्या करता सर्वस्वाचा त्याग करून आलोय, संसाराचा त्याग करून आलोय. उद्या लोक मला हसतील, उद्या मला लोक हसतील, पण कोणते संसारी लोक हसतील त्यांच्याकडे माझं कानच नाही म्हणले. तुका म्हणे असे जग नाही कान ते ठाई, पण मला त्यांनी हसू नये, उद्या मला त्यांनी नाव ठेवू नये. कुणी काय भाव आहे तुकाराम महाराजांचा? तुकाराम महाराजांची पूर्वराग अवस्था आपल्याला पाहायला मिळते.
ऐका संसारी साधक आणि तुकाराम महाराजांची सिद्ध अवस्था सुद्धा आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. तुकाराम महाराज सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची बस अंतःकरणातली तृष्णा इच्छा संपली. ज्याच्याकरता एवढा मोठा प्रयत्न केला होता ना तो परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या 3 अवस्था तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या पाहायला मिळतात. म्हणजे संसारी तुकोबाराय, साधक तुकोबाराय आणि सिद्ध तुकोबाराय. त्यातली तुकोबारायांची आपण एक अवस्था पाहिली पूर्वराग, की ज्या अवस्थेमध्ये परमात्मा अजून भेटला नाहीये आणि परमात्म्याच्या भेटी करता तुकाराम महाराजांचा अंतःकरण जे उद्विग्न झालेला ना ती पूर्वराग अवस्था आहे. परमात्मा भेटला आणि परमात्मा भेटल्याच्या नंतर झालेला आनंद. ऐका असाच विचार तुकाराम महाराजांनी त्या गोपिकाच्या अंतःकरणातला भाव प्रगट केला आहे. अरास क्रीडेच्या प्रसंगातला हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. खर तर अरास क्रीडा जवळजवळ पूर्ण झाली. ऐका सगळ्या गवळणी भगवान परमात्मा रास क्रीडा करतायत. त्या गवळणीच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला की हा जगाचा जगन्नियंता भगवान परमात्मा आमच्या बरोबर खातो, आमच्या बरोबर फिरतो, आमच्या बरोबर खेळतो, आमच्या बरोबर नाचतो, उड्या मारतो. आणि काय परमात्म्याला सगळ्या गोष्टी आवडतात महाराज, पण अहंकार मात्र आवडत नाही. हो मात्र जरी होय अहंकार मेरू तो समान भार देवा. देवाला अहंकार सहन होत नाही महाराज. परमात्मा त्या सगळ्या गवळणींपासून अंतर्धान झाले, पण त्यातली एक अंतरंग गवळण आहे, भक्त आहे, तिचं नाव आहे राधा. राधेला परमात्म्यानं बरोबर घेतलं आणि परमात्मा राधेला घेऊन चाललेले. राधा सांगते देवाला, देवा थकले रे जरा, मग मला खांद्यावरती घ्या. देवानं राधेला खांद्यावरती घेतलं. काय प्रेम असेल देवाचं बघा. राधेला खांद्यावरती घेतलं आणि त्या राधेला अहंकार झाला. काय प्रेम आहे देवाचं माझ्यावरती, त्यांच्याबरोबर फिरतो पण मला खांद्यावरती घेऊन चालतो, एवढा अहंकार तिच्या अंतःकरणामध्ये झाला. देवाला दुसऱ्याचा अहंकार सहन होत नाही, याच्यात नवल नाही, त्याच्या भक्ताचा सहन होत नाही महाराज. हा तुकाराम महाराजांची एक गवळण आहे. दाढीले गरुडा नैले पाचारी लाजी नदी रूप नये झाला भीमकी आपण गाली कवाड टळली वाड आम्ही व्यापिली कापडी कोणे लाग लाग सदे गोळीच्या गोळी मारा तुकोबरायच्या. तुकाराम महाराज सांगतात दुसऱ्याचा अहंकार सहन होत नाही, याच्यात नवल नाही म्हणले, भक्ताचा होत नाही. राधेला अहंकार झालेला देवानं पाहिला आणि राधेचा अहंकार देवानं पाहिल्याच्या नंतर बस देवानं विचार केला की आपण यांना नित्य प्राप्त आहे. नित्य प्राप्त असताना सुद्धा यांना माझ्याबद्दलचा अहंकार होतो. मला देव राधेला सोडून अंतर्धान झाले, परमात्मा आपल्यापासून दूर गेला, असा भाव ज्यावेळेस राधेच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला ना त्यावेळेस राधा एक विव्हळत एक अवस्थेमध्ये पडलेली आहे. त्या अवस्थेचं नाव आहे अगदी विरहानं दग्ध झालेली राधा. त्या सगळ्या पाठीमागे राहिलेल्या गवळणी कृष्णाला आणि राधेला शोधतायत. राधा कृष्ण दिसत नाहीये म्हणून त्यांना शोधण्याकरता निघाल्या. त्यावेळेस विव्हळत अवस्थेमध्ये पडलेली राधा एके जणीने पाहिली आणि राधेच्या जवळ आली. राधेच्या जवळ आल्याच्या नंतर तिच्या अंगाला हात लावून पाहिला तर अंग अगदी तापलेले अंतःकरण दग्ध झालेले, अंगातून घाम वाहतोय, शरीर तापलेलं आहे. एका गवळणीनं तिच्या अंगाला चंदन उघडून लावण्याचा प्रयत्न केला. ती सांगते त्यांना तुझी माझ्या अंगाला चंदन लावू नका, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, तुम्ही माझ्या अंगाला चंदन लावण्याचा प्रयत्न करू नका. तुकाराम महाराजांची गोड गवळण आहे. नका काही उपचार माझी शरीरा, नका काही उपचार माझी शरीरा,
काही उपचार माझी या शरीरा करून सहावे मज बहु होतो उबारा मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा. खरं सांगू रोग तुमच्याकडे एक म्हण तुमच्याकडे आहे मला माहित नाही. रोग हेल्याला डाव खालीला. ऐका ज्याला रोग झालेला आहे ना डाव त्याला दिली पाहिजे. मला रोग हेल्याला झालेला आहे डाव पाखालीला देऊन काय उपयोग आहे. ती म्हणते मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा. मग उपाय लवकरी अनाया नंदाच्या कुमरावो. ती सगळ्यांना सांगते सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा निवेदिला भाव अर्थभूत या क्षोभा उमटली अंगी साबळी प्रभा साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा हो. मला आता कळतंय मला नेमकं काय पाहिजे. मग एका गवळणीने विचारलं का ग तू म्हणते परमात्म्याला आण पण अगं तू तुझ्या बरोबर आला होता ना. तो तर तुझ्या बरोबर आला होता ना. ती म्हणली हो हो ग माझ्या बरोबर आला होता पण काय करू मला खांद्यावरती बसवलं होतं. मला सांगितलं 2 मिनिटं उतर कर आधे. मला खाली उतरवलं म्हणजे थोडं पुढे चल मी तुझ्या मागे चालतो. माझ्या मागे ते चालत होते मी पुढे चाललेले होते. बऱ्याच अंतरावरती गेल्याच्या नंतर मला कळालं म्हणून मी सहज मागे वळून पाहिलं. तुका सांगते अगं हो ना होता ना माझ्या बरोबर. पण मी मागे सहज ओढून पाहिलं आणि मागे पाहिलं तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळ्या अंतर मला कळालं नाही. मला वाटतं चाललाय माझ्या मागे ग मी पुढे चाललेले. ऐका जरा मला कोणत्याही क्षेत्रामध्ये वाटचाल आपण करतोय ना महाराज जीवनाला गती असून चालत नाही. जीवनाला दिशा फार महत्वाची आहे. ऐका साध्यापर्यंत ज्याला पोहोचायचंय त्याला 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. गती अधिक दिशा बरोबर प्रगती. गती वजा दिशा अधोगती होते. जीवनाला दिशा फार महत्वाची. कित्येक माणसं आपल्याला जीवनामध्ये अशी पाहायला मिळतील त्यांच्या जीवनाला गती आहे पण योग्य दिशा मिळाली नाही अधोगती झाली त्यांची. काय तुकाराम महाराजांनी प्रकरण रंगवले. महाराज इतका गोड विषय मांडला तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये प्रकरण आहे नाटाचं. त्या नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी फार गोड भाव व्यक्त केलाय. पूर्वीच्या काळामध्ये घाणे असायचे बघा घाणे. आता जवळजवळ घाणे राहिले नाही पण सरक आहेत बघा ते कशाचे ऊसाचे. त्या ऊसाच्या चरखाला झुंपलेला असतो काय किंवा इथं बसलेली जुने माणसं ज्यांच्या डोक्यात टोप्या त्यांनी ज्यांच्या डोक्यावर पदर त्यांनी नाही आता नका सावरू जाऊ त्यांनी पाहिलेलं असेल काय घाणे. घाणा हा प्रकार होता महाराज.
घाण्याला त्या बैलाला जुंपलेलं असायचं बघा. सकाळी 7ला जुंपलेले, दुपारी 12ला त्याला सोडलेलं आहे. किती तास झाले? 5 तास झाले. 7 ते 12 5 तास झाले. 5 तास त्या बैलाला जुंपलेले, 5 तास त्याला जुंपलेले. म्हणजे साधारण एक बैल एका तासाला किती चालू शकतो बरं? जाऊ दे बैला. एक माणूस एका तासाला किती चालू शकतो? अरे एक माणूस एका तासाला किती चालू शकतो बरं अंदाजे? 5 तास. 5 तास सहज. म्हणजे 5 किलोमीटर एका तासाला चालू शकतो. आणि चालतो माणूस. तुम्ही ब्रह्मगिरीची परिक्रमा केली की नाही मला माहित नाही. आम्ही 4 तासात करतो. मला साधारण 4 तासामध्ये 4-4.5 तासामध्ये परिक्रमा होती ती. 22-23 किलोमीटर अंतर आहे. फार चाललं तर 4-5 तासामध्ये माणूस सहज ती परिक्रमा पूर्ण करतो. म्हणजे एका तासाला 5 किलोमीटर माणूस सहज चालतो. एका तासाला 5. मग माणूस चालू शकतो, तो बैल नाही चालणार. मग सांगा ना किती तास चालेल एक बैल? एका तासाला 5 किलोमीटर तर 5 तासाला 25 किलोमीटर चालेल का नाही? बर. मग त्या बैलाला सकाळी 7ला जुंपलेले, कितीला सोडलं? 12ला सोडलं. कशाच्या बैलाला? घाण्याच्या बैलाला. किती तास चालला? 5 तास. किती किलोमीटर गेला? कशाचा बैल? घाण्याचा बैल. किती तास चालला? 5 तास. किती किलोमीटर गेला? कशाचा बैल? जोरात बोलायचं बरं. घाण. कशाचा बैल? किती तास चालला आणि किती किलोमीटर गेला? कशाचा बैल? अजून ऐका. घाण्याचा बैल. काय सांगावं, बैल बरेच बैल 70 वर्ष झाली जागेवरच आहे. का बरं? का बरं? का बरं? गती आहे पण काय नाहीये, दिशा नाही योग्य मिळाली. हा ऐका, दिशा योग्य नाही मिळाली. एक दृष्टांत तुकाराम महाराजांनी घडला. जुंतीले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरतीने पोळे चालिलो किती कळे. चालण्याला किंमत नाही. कधीतरी मागे पाहू, मागे पहा. कमीत कमी पुढे तरी पाहिलं पाहिजे. नाही पुढे पाहता आलं तर मागे तरी पाहिलं पाहिजे. का? कमीत कमी पुढचं द्या सोडून, पण जिथून आपण निघालोय तिथून तरी कुठपर्यंत आलो हे तरी कळायला पाहिजे आपल्याला. म्हणून ती गवळण सांगते मी मागे ओढून पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये टाइमपास साधन म्हणून गावोगाव तमाशे होते. मला गावगावात फड होती. नारायणगावला सांगायची काही गरज नाही.
गाव फळ असायचे. मग दुसरं साधन नव्हतं मला टाइमपास. दिवसभर किती थकलेला दमलेला माणूस असला ना तरी तो संध्याकाळी जाणारच जाणार. मग आता या गावातून त्या गावाला जायचंय. संध्याकाळची वेळ नाव होती पलीकडे जायला. आडवी नदी आहे, नदीच्या पलीकडे जायचंय. तमाशा वगैरे झाला. 2-2:30 वाजले आणि पुन्हा परत यायला निघाले. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये टाइमपासचं साधन एवढंच होतं मला, तमाशा. आणि आता तमाशे बंद झाले आणि कीर्तन वाढले. कळायला सुरू झालं. तमाशे बंद झाले आणि कीर्तन वाढले. लोक कशालाही कीर्तन ठेवतात. महाराज कार्यक्रम असू द्या, लोक कीर्तन आहे पुढे लिहिलेलं असतं, फक्त कीर्तन. मात्र तमाशा चालले. आज वाटते महाराज सांगायला कीर्तनात महाराज. आणि तुम्ही तसलेच गबाळ गोळा करून आणतात. आता त्याला नाही नाव ठेवायला पाहिजे. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती सध्या महाराज सगळीकडे जात झाल्या. म्हणजे आजची परिस्थिती एवढी भयानक आहे. कीर्तन हा विषय इतका अवघड झालाय ना. लोकांना फक्त असं पाहिजे 2 तास आम्हाला खळखळून हसवलं पाहिजे. मग तू भले का काही का सांगत नाही, आम्हाला त्याच्याशी काही गरज नाही. जरा बरे पार कोणी बांधा गाठी एवढीच विनंती करतो. आपण ज्या परिसरात जन्माला आलो ना महाराज, आपला भाग तर एवढा भाग्यवान आहे. इथे इतकी मोठमोठी मंडळी जन्माला आली, इतकी मोठमोठी मंडळी या भागामध्ये जन्माला आली, इतकी साधूवरी या भागामध्ये जन्माला आले की आपला सगळा भाग खरंच भाग्यवान आहे. खरंच भाग्यवान आहे तुम्ही सगळे. चला लांबवत नाही, मी पुढे जातोय. हे सगळं झालं. परत यायला निघाले पण नावीवाला घरी गेलेला होता. ते म्हणले अरे पण आपल्याला पलीकडे जायचं कशानं म्हणले ज्याच्यात आलो त्याच्यात जाऊ. सगळे जाऊन बसले. कशात? नावेत जाऊन बसले. अरे पण नाव पलीकडे का जात नाही? एक म्हणलंय तो असं काहीतरी मारित होता. काय? वल्ले एखादा वल्ले अडकवले आणि वल्ले मारायला सुरुवात केली. एखादा दम झाला का एखादा दम झाला का एखादा दम झाला का एखादा. मला सगळे थकले दमले पण पलीकडे काही पोहोचेनाच. एक म्हणला अरे वर पाऊस झाला का काय? म्हणजे अजून पलीकडे पोहोचेना. आपण काय झालं नेमकं? तू म्हणला वर नदीला पूर आला का काय? म्हणलं जाऊ द्या पलीकडचं तीर द्या सोडून. एक म्हणला जिथून निघालोय तिथून किती आलोय पहा बरं जरा. म्हणून एखाद्यानं मागं वळून पाहिलं तर नाव जागेवरच होती. का बरं? हा थोडं वळून पहा मागं जरा. मागं वळून पाहिलं का मग कळतं आपलं नाव नेमकं कुठे आहे. ते गवळण सांगते. मी मागे वळून पाहिलं ना मग मला कळालं एवढ्या वेग हे अंतराला माझ्यापासून खूप दूर गेला. मग तिच्या अंतःकरणातली जी विराहाची भावना तिने प्रगट केली. देवा काय मोकली एक बरी होता संग आता इथपर्यंत होता रे कसा गेला. देवाला सांगू लागले देवा काय मोकलेले वनी सावजाने वेढिले. देवा मला या संसाराच्या प्रांतामध्ये सोडून गेला रे. तुझ्या करता आतापर्यंत काय केलं नाही. आज तू माझ्यापासून दूर गेलाय म्हटल्याच्या नंतर ती विराहानं दग्ध होऊन परमात्म्याला आवाज देते अभंगाच्या प्रदर्शनामध्ये.
अंतःकरण आहे तिच्या सगळ्या सखींना सांगते, अगं ऐका ना, तू आतापर्यंत माझ्या बरोबर होता, पण मी मागे पाहिलं, माझ्यापासून दूर गेला. ती भगवंताच्या नावानं टाहो फोडते आणि भगवंताला सांगते, देवा खर तर येत वरी होता संग अंगी अंग लपविले. आतापर्यंत माझ्या बरोबर होता ग, पण कसा कुठं गेला मला कळेना असं झाला ना. त्यावेळेस ती गवळण देवाला सांगते, देवा का मला इथं सोडलं रे तू, काय मोकली वनी सावजानी. या संसाराच्या प्रांतामध्ये चारी बाजूने तोडणारी गिधड मला पाहायला मिळतात रे देवा, का मला या संसाराच्या प्रांतामध्ये सोडलंय. त्यावेळी ती देवाला हात जोडून विनंती करते, विरहानं दग्ध होऊन परमात्म्याला अळवते, सांगते, देवा का नाही यारे जग जेठी, बस देई भेटी एक वेळे. देवा एकदा मला भेट, आता फक्त एकदा भेट, आणि एकदा भेटला ना परत मात्र मी तुला सोडणार नाही, परत मात्र मी तुला सोडणार नाही. सांगू, बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते, पण प्राप्त झालेल्या गोष्टीचा अति परिचय झाला का ती गोष्ट आपल्यापासून दूर निघून जाते, किंवा जवळ असली तरी तिचं फारसं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणून एक आपल्याकडे म्हणे, अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय झाला, एखादी व्यक्ती जवळ आली, ती मोठी जरी असली ना महाराज, तिची अवज्ञाच होते. देव एवढ्या जवळ होता, पण त्यांना ज्यावेळेस अहंकार झाला ना, परमात्मा त्यांच्यापासून अंतर्धान झाला, दिसेना असं झाला. म्हणून ती परमात्म्याला अळवते आणि सांगते, देवा बस मला एकदा तू भेट, मला तुला भेटण्याची इच्छा आहे. ही तिच्या अंतःकरणातली विरहाची भावना तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रतिपादन केलेले, तोच भाव आपल्या समोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. प्रभू करो अभंगाच्या खरतर चारही चरणाचा सरळ भाव आपल्या समोर मांडलाय. आज काल्याचं कीर्तन आहे, आणि काला म्हटला का विषय ठरलेला असतो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान कृष्ण परमात्म्याने जे गोकुळा चरित्र केलं, त्या चरित्राचा थोडासा विचार करून अगदी 12ला थांबणार आहे. त्याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही, कारण चांगलं तापलंय. एकदा सगळ्यांनी मोठे भजन करायचंय. उदरी भगवंताचं प्राकट्य झालं, भगवान प्रकट झाले. संभव नाही नव्हे काही श्रमी. भगवान प्रकट झाले, आणि प्रकट झाल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती देवकी वसुदेवाच्या समोर प्रकट झाली. आणि भगवान प्रकट झाल्याबरोबर देवकी म्हणू लागली, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगणे कंसासी कळे माझ्या बाळासी मारेल. देवकी सांगू लागली, तुम्ही याला लपवा 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 लपवा. भगवान म्हणले, लपवा नाही, तुम्ही दोघे गपवा. लपवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही लपवलं तरी मला तो मारल्याशिवाय राहणार नाही, कारण हा तुमचाही अनुभव आहे. या अगोदर त्यानं तुमचे मारले किती, 6 मारी तो दुराचारी, 7 जो गर्भ योग मायानेत. आणि रोहिणीनं त्याला काय सांगितलं होतं, आकाशवाणीनं त्याला काय सांगितलं होतं, 8वाईचा पुत्र वधील तुझसी. म्हणजे बाबा तो मला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मी जर तुम्हाला सांगावा वाटत असेल तर, नंदाच्या घराला
जर तुमच्या दोघांची इच्छा असेल तर तुम्ही हे करा. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला वसुदेवाला कृष्णाला उचललं, गोकुळामध्ये आणलं. आता जातीकडे सांगत नाही आता. गोकुळामध्ये भगवान परमात्मा आले. साधारण गोकुळामध्ये येता येता भगवंताला पहाट झालेली असावी, कारण रात्री 12ला कुठे जन्माला आले ते मथुरेमध्ये कारागृहात जन्माला आले. तिथे एवढा मोठा मातृपितृ वियोग सहन करून पुढे यमुना आडवी आली. सहज गोकुळामध्ये येता येता पहाट झालेली असावी. महाराज पहाटेची वेळ आहे, जवळजवळ जाग झालंय सारं गाव. गावातली लोक जागी झाली होती, लोक जागे झालेले. आणि एक महिला तिच्या कानावरती यशोदेच्या घराकडून रडण्याचा आवाज येऊ लागला. श्रीकांत बाबा, ही महिला मंडळीची 2 इंद्रिय इतकी सतेज असतात ना महाराज. कर्ण इंद्रिय, घ्राण इंद्रिय. महाराज ते नुसते वाज घेतला ना, टाक मीठ, अगं खाऊन तर पाय थोडं, टाक म्हणते ना तुला. वास सवरून कळतं याच्यात मीठ कमी. तुम्ही किती हळू बोला, तुला काय माहिती, घरी ऐकायला येतो. आपल्याला एवढ्या मोठ्यानं बोंबाला तरी ऐकायला येत नाही, पण त्यांचं कसं काय तरी कळत. 2 इंद्रियामध्ये खरंच मानावं लागेल. ऐका, तिच्या कानावरती यशोदेच्या घरातून रडण्याचा आवाज आला. धावत यशोदेच्या घराकडे आली आणि येऊन पाहते तर यशोदेच्या समोर छोटस बाळ खेळतय. यशोदेला बाळ झालेलं पाहिलं आणि मला महिला मंडळीचं कामच आहे महाराज. एखादी गोष्ट माहीत झाली रे झाली का ती स्वतःच्या जवळ ठेवणार नाही. मग गवळाला सांगती टाळ्या वाजलेल्या. ते काल्याचं कीर्तन नाही, लोक काल्याचं कीर्तन मला त्याच्या करता येतात महाराज. एकमेकीला सांगू लागल्या. गवळण सांगती गवळणीला किंवा गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला 1 दहावे एकी पुढे, ताटी वाटी सुंदर वडे. ऐका, नंदा घरी झाली दाटी. नंद बाबाच्या वाड्यामध्ये सगळ्या गवळणी एकत्र जमा झालेल्या आहेत. सांगू, कोणताही उत्सव म्हटला उत्साह सगळ्यात जास्त असतो महाराज. कोणाचा? महिलांचा. हो, गोकुळातल्या सगळ्या गवळणींना, गोपाळांना, गवळ्यांना सगळ्यांना वाटत होतं नंद बाबाला बाळ झालं पाहिजे, नंद बाबाला बाळ झालं पाहिजे. सगळ्या गोकुळवासियांची इच्छा पूर्ण झाली. नंद बाबाला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला म्हटल्यानंतर सगळ्या गवळणींनी विचार केला. ऐका, नंद बाबाच्या वाड्यामध्ये कृष्ण जन्माला आलाय, कृष्णाचा जन्म उत्सव साजरा केला पाहिजे आणि म्हणून सगळे तयारीला लागले. अगदी अंगणामध्ये सडे टाकलेले, रांगोळ्या काढल्या, वर्ण बांधे, गुढ्या उभारल्या. Ah!
सडे टाकले, नऊवारी पातळ नेसल्या, केस विंचरले, केसाच्या वेण्या घातल्या, वेण्यांमध्ये गजरे अडकवले. तेव्हापासून भंग निर्माण झाला. केसामध्ये गजरे अडकवले, हातामध्ये ताट घेतले, ताटामध्ये सुंदर वड्या घेतल्या. महिला पुरुष म्हणले अरे हम भी किसी से कम नाही, आम्ही कसं काय माघार घ्यायची. त्यांनी सुद्धा मला एक टाकी धोतर लावलेले, डोक्याला फेटे बांधले, तुरे काढले. नारायणगावचा ताफा झाला कसा काय. ज्यांच्याकडे लेझिम होते त्यांनी लेझिम घेतले, सगळ्या टाळकऱ्यांनी टाळ घेतले, दोन्ही मृदंगाचार्यांनी गळ्यामध्ये अडकवले. सिस्टीम वाल्यानं डीजे लावला, केलाय डीजे मी चालू. डीजे सुरू केला महाराज. सगळे नंदबाबाच्या वाड्यामध्ये आलेले आणि सगळ्यांनी भगवान कृष्णाचा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कधी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. काय काय केलं गुडिया तोरणे करती, कथा गाती, गाणे गाऊ लागले. सगळ्यांनी हातवरती करायची करा सगळ्यांनी. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव गोकुळामध्ये झाल्याच्या नंतर जसा आनंद झाला होता ना, तसाच आनंद आज आपल्याला घ्यायचा. कुठं सगळ्यांनी, कुणी कंटाळा करायचा नाही. गोकुळी आनंद झाला, गावोगावच्या महिला यशोदेला बाळ झालं, यशोदेला बाळ झालं. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, एखाद्याला काही मुलबाळ झालं ना, तुमच्याकडे आहे का नाही पद्धत मला माहित नाही, पण आमच्याकडे एक पद्धत आहे. कानातल्या बाळ्या, गळ्यातली सरी, हातातल्या मुरगट्या, साखळी, पायातले वाळे वाळे. तुमच्याकडे आहे अशी पद्धत आहे ना?
गावच्या महिला आमच्याकडे एक पद्धत आहे, वाढून घेऊन येणं म्हणतात, काय भागात त्याला बाळांचा विडा म्हणतात, काय भागात त्याला बारसं घेऊन येणं म्हणतात. काय तुमच्याकडे जो शब्द आहे तो वापरा. काय शब्द आता ब्रह्मचारी का सगळे बाळात विडा घेऊन येण्याची पद्धत आहे. मग एक विठ्ठलवाडीची मावशी, तिला वाटलं एवढ्या गावगावच्या महिला जातात आणि आपण जर कसं काय मागं राहायचं. तिनं बाळ्या, सरी, मनगट्या, साखळी, कोरड्या, बाळे, नेहरू शर्ट, धोतर, शिवलं डोक्याचा तो मोराचा पीस, असं हे सगळं घेऊन, आता ती बासरी, हे सगळं घेऊन मथुरे गोकुळामध्ये गेली. मला ऐकाय, गोकुळामध्ये गेली. यशोदेनं पाहिलं, नऊवारी पातळी असलेली, कपाळाला कुंकू लावलेली, गळ्यामध्ये पुतळे आहेत, हातामध्ये बाजी बांधा. असं आमच्याकडे बाजी बांधून मारे, तुमच्याकडे काय असं काही येळा म्हणजे येळा म्हणजे कळा म्हणा, पण मला काय याळा ठीक आहे. हा नाकामध्ये नथ, तिनं पाहिली ज्या ती एवढी नटून थटून आली, ही महाराष्ट्र प्रांतातलीच कुठेतरी असावी. तिने विचारलं, आई कोणत्या गावावरून आला? ती म्हणली, बाई पुणे जिल्ह्यातून आली. बर, पुणे जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून आला? ती म्हणली, पुणे जिल्ह्यामध्ये अगदी या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्याचा उद्या जयंती महोत्सव आहे, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर तालुक्यातून आली. बर, जुन्नर वरून आल्या का? नाही, जुन्नर तालुक्यातच एक गाव आहे, अगदी जुन्नरच्या जवळच आहे. म्हणली काय? वडज. वडजवरून आला का? नाही, त्या वडजच्या जवळ अनेक वाड्या आहेत, त्यापैकी एक वाडी विठ्ठलवाडी. बरोबर, विठ्ठलवाडीवरून आलात का? हो. बरोबर, एवढे लांबून आला, थकला असेल, दमला असाल, पाणी चहा झाला, बसलात, विचार केला आता आपल्याकडे काही काम नाही, कांदे काढायला अजून वेळ आहे, गव्हाला अजून वेळ आहे. मग ती 4-5 दिवस राहिली, 4-5 दिवसामध्ये एक गवळण तयार झाली. राजे चाल माझ्या गावाला जाऊ, महाराज 4-5 दिवस राहिली आणि परत यायला निघाली. महाराज यशोदेने एवढ्या लांबून पाहुणी आली, म्हटले पाहुणचार झाला पाहिजे का नाही. 25,000चा शालू नेसून दिला. हा माणूस वचना तरी दिला जाऊ, कधी कुठं घ्यायचं म्हणजे आपल्याला. 25,000चा शालू नेसून दिला. 2-2 डझन बांगड्या भरून दिल्या. बहुतेक भाड्याला पैसे नाही दिले, कारण तिचं 75च्या पुढे वय होतं ना, कुठं होतेला प्रवास. पाहुणचार झाला, पावली यायला निघाली. कृष्णाला जे काही अलंकार आले होते, कृष्णाच्या अंगावरती घातले, कपडे घातले. तो आधीच सुंदर आहे महाराज. पाहिली या वेदलावी वैसे जीवी जडून, तो आधीच सुंदर आहे. सगुण मेघ श्याम, लावण्य सुंदर, परमात्मा आधीच सुंदर आहे. सगळे अलंकार कृष्णाच्या अंगावरती घातले. भगवान इतका सुंदर दिसू लागला. तिने कृष्णाला पाहिलं, ती निघून आली. ती निघून आली ने एक अर्ध्या पाऊण तासाने कृष्णाने मात्र रडायला सुरुवात केली. कृष्ण रडू लागला, खूप रडू लागला. यशोदेने विचार केला काय करावं, रडायचं थांबत नाही. म्हणून यशोदेने कृष्णाला उचललं, पाठीला बांधलं आणि घेऊन निघाली. शेजारी गेली, म्हणजे ठपात्या काय ग यशोदे, अहो माझा कृष्ण आज लय रडतोय हो. अगं मग त्याला काहीतरी दे ना. यशोदा सांगते, आत्या रडते माझे बाळ आहे, समजावी तारा.
सर्वांगी आला गावा एका जनातनी प्रेम यशोदेसी महिमा रडते माझे एवढे सगळे प्रयत्न करून जर बाळ रडत नाही तर मग तुला कळायला पाहिजे का माझ्याकडे आज मग तुला हातात घेतलं आणि कृष्णाकडे पाहिलं. फार अनुभव असतो काय काय लोकांना. डोळ्याकडे पाहिलं लगेच ती म्हणली यशोदे सांग तुझ्या घरी आज कुणी आलं होतं का ग? अगं तुझ्या घरी कुणी आलं होतं का? ती म्हणते हा बाई कोण आहे होती? हा विठ्ठलवाडीची मावशी आली होती. कसं तुझा कृष्ण का रडतोय याच कारण आहे. त्याला काय झाली मला दृष्ट होणं ही अंधश्रद्धा नाही होते. नजर झाली ग कृष्णाला एवढ्यावरती थांबणार नाही. म्हणजे अजून एक प्रयोग करावा लागेल आपल्याला. सांगू ना तुम्हाला मी बरेच सांगेल पण एका पाकिटात एवढं नाही सांगायचं. एक सांगतो अजून सांगितलं तर मग वाढून द्यावा लागतील. एक सांगतो काय आहे हा थोडा आगोरी प्रयोग आहे पण मी पाहिलेला सांगतोय. मी काय कोणाला ऐकून नाही सांगत. तांब्या घ्यायचा तांब्या नजर झालेली असेल तांब्या घ्यायचा तांब्यावर पदर टाकायचा. कोणाचा? हा म्हणजे आईचा. हा असला तर तांब्यावर पदर लाल बुंद झालेला दिसतो घ्यायचा मला इंगळ घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवायचा. खाली तांब्या वरून पदर आणि त्याच्यावरून विस्तव. मला 7 वेळेस उतरवायचा आणि फेकून द्यायचा. ठिणगी सुद्धा पडत नाही. ठिणगी सुद्धा पडत नाही. आणि तसं ठेव बाबा पदर तर जळलंच बाई जळण्याची दाक्षिणा. ऐका 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 आणि 2-3 पद्धतीने कृष्णाची नजर उतरवली. रडायचा थांबला तेवढ्यात राधा आली. लगेच यशोदा म्हटली राधे राधे ही श्यामा सुंदरा Hey,
राधे 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 ही श्याम सुंदरा राधेकडे जा म्हटल्यावर राधा घेऊन हरिला वरे जात हृदय मंचकी कौडविला श्रीहरी थांबलं हो. लहानसा मोठा कृष्ण होऊ लागला. मोठा होता होता गवळणींच्या गोपाळांच्या समवेत खेळ खेळायला जाऊ लागला. खेळ करता करता अनेक गोकुळातल्या खोड्या केल्या आणि खोड्या करून झाल्याच्या नंतर सगळ्या गवळणी त्रस्त झाल्याने यशोदेला गाराने सांगायला येऊ लागल्या. ऐका, गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. गाराने सांगायला येऊ लागल्या. यशोदेला सांगू लागल्या, यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. यशोदा म्हणली, का ग, माझ्या घरी येता माझा कृष्ण खोड्या करतो. माझ्या कृष्णानं काय काय केलं, काय खोड्या केल्या. एक गवळण म्हणली, यशोदे तुझ्या कृष्णाच्या खोड्या सांगायला जर सुरुवात केली ना तर नामदेवराव वर्णन करतात. तुझा तुला गोड वाटे केला, समुद्राची शाही केली, कल्पतरूची लेखणी केली, तरी त्याचं चरित्र सांगता येणार नाही. मग तू एका 15 मिनिटात कसं सांगणार आहे सांगा? किती खोड्या सांगणार आहे? यशोदे तुझ्या खोड्या, तुझ्या कृष्णाच्या खोड्या सांगण्यासारख्या नाही. किती सांगू ग? तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. यशोदा म्हणते, ज्या अर्थी सगळ्या गवळणी एवढ्या घराने सांगायला येतात त्या अर्थी नक्की यानं खोडी केलेली असली पाहिजे. मग यशोदेनं घरामध्ये कृष्णाला घेतलं आणि यशोदा कृष्णाला सांगते, कृष्णा का येऊने का करीतोसी चोरी, किती सांगू तू नाही कसे हरी, परे पडून जासी दुरी, नाही अनावर या लौकिका बाहेर कृष्णा का पुढ्या करतोय. मग शेवटी कृष्ण यशोदा कृष्णाला बाबा म्हणते, हरी तू हरी तू खोड्या नको करू माझी, हरी तू
तुला घरी ठेवायचं नाही, उद्या जाई राहणार सवे घेऊन ये गोदना. चौकात गेला, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार. सगळे गाया घेऊन निघाले, पावा घोंगडी घेऊन पायी, संगे गोपाळ घेऊन जाई. वृंदावनी आले वेणू वाजविला आणि गाया वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्मा कळंबाच्या झाडावरती जाऊन बसलेला आहे. कळंबाच्या झाडावरती जाऊन बसून भगवंताने कमरेची बासरी सोडून ओटावरती ठेवली आणि परमात्म्याने बासरी वाजवायला सुरुवात केली. एकच चर्चा, वृंदावनी वेणू कवनाचा वेणुनादे धनु गाये कुछ पसरुनी काम तुझा वेणू वाजायला लागला रे लागला. आता सगळे काम विसरून आम्ही धावत पळत येतो. कृष्णा काय वाजत आहे तुझं? तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विव्हळ झाले अंतकरणी. मी धरधरला विसरले आरे सावळिया. सगळे काम आम्ही विसरून जातो. मुरली वादन झालं, सगळ्या पोरांना एकत्र जमा करायचे, अनेक प्रकार खेळ खेळून पोरं गमले. त्या पोरं म्हणायची, कृष्णा 12:15 वाजले होऊन झाले, आता खाली भार की भूक काय खेळा याची. सगळ्या पोरांना एकत्र जमा करायचं, भगवान परमात्म्याने मध्यभागी बसायचं आणि सगळ्या गोपाळांना त्या काल्याचा प्रसाद वितरण करायचं. त्याचं वर्णन केलं शुक्राचार्यांनी. वेणुं जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानोमश्रुन कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये सुपरिसु हृदो हास्यन् नर्वविस्वहि स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भूपालकीली. गोपाल कृष्ण भगवान की जय, लाल की जय.
सावकाश. अभंगाचा भाव. भगवंताचा जन्म उत्सव, भगवंताच्या बाललीला, भगवंताच्या खोड्या, भगवंतानं वाजवलेली बासरी, भगवंतानं खेळलेले खेळ, भगवंतानं केलेला काला, अगदी या सगळ्या गोष्टींवरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी केलेला आहे. प्रभू करो आपल्या विठ्ठलवाडीमध्ये अनेक वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि परंपरेनं भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या अलौकिक कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं उपस्थित टाळकरी, गुणीजन, गायक, वादक आणि आपण सर्व जमलेले श्रोतृ मायबाप आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा पंचमदिनीय महोत्सव आणि या उत्सवातील आजची काल्याची सेवा आदरणीय आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नारायण बाबा चव्हाण बाबांच्या आग्रहानं खरं तर ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली गेली. मी तसं इथं अनेक वर्षापासून येतो. तुम्ही मला नवीन नाही, मी तुम्हाला नवीन नाही. तसं आम्ही एकदा आलो ना महाराज, आमचं कामच असं आहे, मी पुन्हा येईल येतोच महाराज. आपलं कीर्तन म्हणजे असं आहे, फार कोणाला काही त्रास नसतो. मी काय माझं असं आहे आणि कीर्तनकारांनी खरंच हेच अवलंबायला पाहिजे. कोणतं जसं आहे ना प्राप्त परिस्थितीमध्ये त्याचा आनंद घेता आला पाहिजे, देता आला पाहिजे. नंतर आमच्या काही गाड्यातल्या गायकच असे, वादकच तसे, सिस्टीमच अशी बसणार. तुला काय करायचंय 2 तास येणं गाव तुला काय करायचंय. गावाचा कीर्तनकाराचा किती तास संबंध आहे खरं सांग. 2च तास संबंध आहे. गावाचा आणि कीर्तनकाराचा परत काही संबंध आहे नाही. सगळ्यांना आनंद दिला पाहिजे महाराज. आज खरं तर आपलं विठ्ठलवाडी हे गाव इतकं भाग्यवान आहे महाराज. वेळ प्रसंगी एक पाखवाजे सापडत नाही महाराज. आज इथं कमीत कमी 5-6 पाखवाजे, वेळेला एक गायक सापडत नाही. आज इथं सगळेच गायक आहे. वेळेला एक कीर्तनकार सापडत नाही. कीर्तनकार ठेच लागून पडला तर कीर्तनकारावर पडल एवढे. आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहे. तुम्ही प्रेम देता म्हणून ही सगळी मंडळी येत आहेत. आज कार्यक्रम सोडून पण 5 दिवस आपल्याला विठ्ठलवाडीला जायचं म्हणजे जायचं. अगदी गोमुस संगतीनं असतात पण यावर्षी काय सगळीच आमची गुरुबंधू मंडळी, त्यामध्ये दोन्ही बाजूला दोन्ही मृदंगाचार्य, अतिशय गोड अशा प्रकारचा ज्यांचा मृदंग आपल्या समोर वाजला. डाव्या बाजूला जे उपस्थित आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायणचे रामेश्वर महाराज डोले महाराजांना सुद्धा, माझ्या उजव्या बाजूला जे उपस्थित आहेत आदरणीय आमचे विनोद महाराज उदळे, त्यांनाही धन्यवाद देतो. अतिशय गोड दोघांनी पखवाज वाजवला, दोघांनाही धन्यवाद देतो. दोन अशा प्रकारच्या चाली ज्यांनी स्वरबद्ध केल्या त्यामध्ये आमचे आदरणीय घुले बाबा दिनेश महाराज घुले, आदरणीय महाराज गोटीवरून या सप्ताहाकरता प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी येत असतात. मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ त्यांच्याकडे असते, प्रवचन सेवा त्यांच्याकडे असते, पण तरी 5 दिवस थांबतात. दिनेश महाराज या ठिकाणी उपस्थिती त्यांना धन्यवाद देतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्वदूर अशा प्रकारे ज्यांच्या कीर्तनाची ख्याती आणि जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्रकार, ज्यांनी तुकोबारायांच्या जीवनचरित्रावरती आताच कुसुरला पाठीमागे त्यांच्या गावाजवळ मी ती कथा खरं तर लाईव्ह होती, युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळाली. अतिशय गोड अशा प्रकारचं गाणं आणि तितकाच मधुर भाव प्रकट करण्याची ज्यांचं वक्तव्य आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज दुरापे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारचा ज्यांचा मृदंग आहे आदरणीय आमचे राहुल महाराज एरंडे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांचा गोड अशा प्रकारचा कंठ आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायणांचे प्रमोद महाराज धोंडकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय श्री हरिभक्तपरायणांचे वैभव महाराज गाडेकर, तेही अतिशय गोड आणि अतिशय सुरेल अशा प्रकारचा त्यांचा स्वर आहे. महाराज या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती त्यांना धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारचा जे मृदंग वाजवतात पाय वाजवतात त्यांना थरथर थरथर कापतो. आदरणीय आमचे हर्षल महाराज मनसुख, मला नाव बरेचशी माहिती सगळ्यांचे, नाव ध्यानात राहत नाही का, वयाचा परिणाम. आमचे हर्षल महाराज मनसुख या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सगळी ग्रामस्थ मंडळी, आधी बरेच पाहुणे मंडळी काही गावावरून आलेली, ज्या ज्या गावची जी जी पाहुणे मंडळी, श्रोते मंडळी, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो.
उपस्थित माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मला सुद्धा धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं लाईव्ह अशा प्रकारचं प्रक्षेपण हा त्याचं सांगतो. लाईव्ह ज्यांनी प्रक्षेपण केले युट्यूब चॅनलवाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. अतिशय गुण अशा प्रकारचं काम ते करतात, त्यांना धन्यवाद देतो. आणि आता बरीच मंडळी परिसरातून आलेली आहे. मी आश्रमावर कीर्तनाला गेलो हा बरीच मंडळी आहे. जवळजवळ येणेरेवरून काही मंडळी आली, चिंचोलीवरून काही मंडळी आली, वडदवरून काही मंडळी आली, अजून निमदारी खिलरवाडीवरून काही मंडळी आली, दौंडकरवाडीवरून काही मंडळी आली, तुकारामवाडीची काही मंडळी, सांगा नाव बरं. ज्या ज्या गावची जी मंडळी आली असेल भजनी मंडळी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सगळी आमची महाराज मंडळी, गुरुजन मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावना अभिवादन करून, खरं तर नारायण बाबांनी या आमच्या सगळ्या महाराज लोकांवरती केलेले हे प्रेम आहे. आज जवळजवळ एवढी 7-8-10 माणसं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. एक एकाची म्हणू व्यापारे एक एक गुणीजन मारा आणि सांभाळा सोपं नाही तेव्हा म्हणायचे. आणि वा वा वा. आणि बाबा हे तुम्ही प्रेम आहे म्हणून सगळे येतात. आणि इथं आल्याच्यानंतर हे सगळे आमचे महाराज मंडळीचे महाराज, नारायण बाबाचं घर म्हणजे आमचंच घर. आलं का डायरेक्ट किचन मध्ये सगळे जेवायला. आणि काय प्रेम आहे ना, कोणाच्या किचन मध्ये जायची काय ताकद आहे कोणाची, पण हे प्रेम आहे कुटुंबाचं आणि त्यांनी दिलंय, आपणही केलंय. आणि हे असंच चिरकाल टिकून राहू, उत्तर उत्तर ते वाढत जाऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता उद्या आपल्या जुन्नर तालुक्याचं, आपल्या पुणे जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं नाही या भारत देशाचं वैभव की ज्यांचं नाव सर्वतोपरी अनेक देशांनी ज्यांच्या नावाचा खरं तर गौरव केलाय, त्यांचं शौर्य सगळ्यांनी अंगीकारलं, ते राजे शिवछत्रपती राजांचं उद्या जन्मदिवस आहे. आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये तर तो मोठ्या आनंदात, उत्साहात, थाटामाटात साजरा होतोच. पण अखंड महाराष्ट्रामध्ये उद्या सगळीकडे राजांच्या जन्मोत्सव, जयंती राजांची साजरी होणार आहे. त्या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माझ्या आलेल्या ठिकाणी पूर्णविराम पुनश्च सर्वांच्या चरणी विनम्र भावना करून जय विठ्ठल होईल, दहीहंडीचा अभंग होईल, बोलिलेले पुरे ज्ञानदेव तुकाराम होईल, दिंडी होईल, आरती होईल. तोपर्यंत आपण आपली जागा सोडायची नाही. विठ्ठल जय